हॅलो फ्रेंड्स, आज आपण वाळवणातली दही मिरची कशी बनवायची ते बघूया। मी इथे दही मिरचीसाठी लागणारी मिरची घेतली आहे, 1 किलो आहे जवळपास। मी या मिरचीला छान स्वच्छ धुवून वाळवून घेतलेली आहे। आता आपण यांना कट करून घेऊया। याला फक्त एक उभी चिरी मारायची आहे, तुम्ही बघू शकता। आणि अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत। मी इथे सगळ्या मिरचींना अशा कट करून घेतलेल्या आहेत। आता आपण यांना लागणारा एक मसाला बनवूया, ज्यामुळे मिरच्या छान चटपटीत लागतील। हे बघा, एक पॅन गरम करून घेतला आहे। यात आपण थोडेसे धणे घालूया, थोडीशी सोप, थोडंसं जिरं आणि हे छान भाजून घेऊया। आपला खडा मसाला छान भाजून घेतलेला आहे। आता आपण यांना मिक्सरमध्ये काढूया। इथे मी दही घेतलेला आहे, यामध्ये आपण बनवलेला मसाला घालूया। मीठ घालूया, मीठ थोडं जास्तच घालायचं, मिरची मुरायला मदत होते। हळद आणि थोडासा चाट मसाला। आता हे मिक्स करून घेऊया। छान मिक्स करून घेतलं आहे। एका पसरट परातीमध्ये मिरच्या घेतल्या आहेत। आता आपण यावर मिक्स केलेलं दही घालूया आणि हे छान मिक्स करून घेऊया। जिथे आपण कट केलेला आहे मिरचीला, तिथे हे थोडंसं असं दही लावायचं आणि एका दुसऱ्या भांड्यात ठेवायचं, म्हणजे दही हे छान आतमध्येपर्यंत गेलं पाहिजे। अशा सगळ्या मिरच्या करून घ्यायच्या। सगळ्या मिरचीला दहीची कोटिंग करून झालेली आहे आणि कट केलेल्या ठिकाणी पण आपण थोडंसं दही घातलेलं आहे। आता आपण 2 तास असंच मुरत ठेवूया आणि याच्यावर झाकण ठेवूया। 2 तास झालेले आहेत। आपण आता या मिरच्यांना एका पसरट परातीमध्ये सेपरेट वाळू घालूया। तुम्ही बघू शकता, मी हे गंजावरचं एक झाकण घेतलेलं आहे, याच्यावर मी पसरून टाकणार आहे, कारण माझ्याकडे प्लास्टिक नाही, सो मी हे झाकण घेतलेलं आहे। अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या मिरच्या वाळत घालायच्या आहेत। तुम्ही बघू शकता, मी छान परातीमध्ये वाळत घातलेल्या आहेत। आता मी हे उन्हामध्ये नेऊन ठेवणार। कडकडीत उन्हामध्ये छान मिरच्या वाळवून घेतलेल्या आहेत। आता या मिरच्या खायला तयार आहेत। तर तुम्ही पण अशाच प्रकारे दही मिरची बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। सबस्क्राईब करा, लाईक करा। थँक्यू सो मच।